मंजिल ICSमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ॲन्सर रायटिंग सेशनचा हा दुसरा व्हिडिओ आहे. जर का तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिलेला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तो तुम्ही पाहून घ्या. जसे की थंबनेलमध्ये लिहिलेलं आहे की ज्याला उत्तर लेखनातील ऊ देखील माहीत नाही त्याला देखील हा व्हिडिओ समजेल, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ही रिॲलिटी आहे की केवळ एक मिथक आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि यामुळं तुम्हाला उत्तर लेखनातील सर्व बारकावे समजून येतील आणि तुम्ही कमी वेळात उत्तर लेखन शिकू शकता, ही गॅरंटी आहे. तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कंपोनंट अप्रोच पाहणार आहे. पुढं जाण्याआधी मागच्या व्हिडिओतील आपण रिकॅप घेऊया, कारण की आपल्याला एक थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करायची आहे आणि या थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करत असताना आपल्याला मागचं विसरून चालणार नाही. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघूया काय पाहिलेलं. मागच्या व्हिडिओमध्ये बघा की आपण ॲन्सर रायटिंगचे 2 कंपोनंट पाहिलेले होते. एक ॲन्सर रायटिंगमध्ये 2 घटक आहेत. एक काय आहे की थिंक फास्ट आहे आणि एक राईट फास्ट आहे. आणि रायटिंग फास्ट करण्यासाठी आपल्याला थिंकिंग फास्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि हेच थिंकिंग फास्ट करण्यासाठी आपण हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. थिंकिंग फास्ट करण्यासाठी मी तुम्हाला टोटल 6 ॲप्रोचेस शिकवणार आहे. त्यातील पहिला ॲप्रोच ज्याला आपण SE ॲप्रोच म्हणतो, स्टार्ट टू एंड ॲप्रोच, हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण कंपोनंट ॲप्रोच हा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. तर पहा, कंपोनंट ॲप्रोचमध्ये आपण काय करतो की आपल्याला जो काही विषय दिलेला आहे त्यातील जो काही आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्यातील आपण काय करतो की एक पहिला कीवर्ड शोधतो आणि त्या कीवर्डचे कोणते कोणते कंपोनंट आहेत त्या कंपोनंटचा विचार करतो आणि अशा पद्धतीनं आपण काय करत जातो की पॉईंट जनरेट करत जातो. आता हे कसं, हे प्रत्यक्षदर्शी आपण पाहूया. तर आजचा आपला हा पहिला प्रश्न आहे. हा प्रश्न 2021मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न 2021मध्ये विचारलेला प्रश्न थोडासा मोठा आहे. त्यातील आपण एक छोटा पार्ट आपण आज डिस्कस करत आहे. आपण स्टेप बाय स्टेप वर जाणार आहे. जर का आपण तो प्रश्न ॲज इट इज इथं डिस्कस करायला घेतला तर तुम्ही गोंधळून जाल. त्यामुळं मी त्याचा एक छोटा पार्ट येथे डिस्कस करत आहे आणि आपण त्या लेवलच्या ॲन्सर रायटिंगपर्यंत जाणार देखील आहे. आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. तर प्रश्न पहा काय आहे. मेन्शन द चेंजेस टेक्स प्लेस इन द इंडियन सोसायटी. बघा, यातला आपला कीवर्ड हा आहे इंडियन सोसायटी. आणि प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की भारतीय समाजामध्ये काय काय बदल झालेले आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल तेव्हा तुम्ही सिम्पली काय करायचं की सोसायटीचे घटक पाहायचे की सोसायटीचे कंपोनंट कोणते कोणते आहेत. बघा, भारतीय समाजामध्ये जे आपल्याला बदल घडलेले आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. अर्थातच भारतीय समाजाचे जे घटक आहेत त्यामध्ये जे काय बदल घडलेले आहेत ते आपल्याला लिहावे लागणार आहेत. तर थोडंसं आपण प्रत्यक्षदर्शी पाहूया हे कसं आहे. बघा, भारतीय समाजाचे घटक म्हणजे काय आहेत. बघा, भारतीय समाजाचे घटक. आता भारतीय समाजाचे घटक यामध्ये काय काय येते. सर्वात प्रथम तर उत्सव येतात, त्यानंतर धर्म आहे, त्यानंतर नृत्य आहे, हे देखील काय समाजाचा एक घटक आहे. त्यानंतर कुटुंब व्यवस्था आहे, त्यानंतर विवाह पद्धती आहेत, त्यानंतर अजून समाजामध्ये वेशभूषा येते, यानंतर अजून आपण थोडक्या डिटेलमध्ये पाहायला गेलं तर खाद्य संस्कृती येते. ओके, खाद्य संस्कृती येते. त्यानंतर कला स्थापत्य हे देखील भारतीय समाजाचे काय आहेत, घटक आहेत. भारतीय समाजात घडलेले बदल आपल्याला लिहायचे आहेत. अर्थातच भारतीय समाजाचे जे घटक आहेत ना त्याचा जर का आपण विचार केला तर आपल्याला खूप सारे पॉईंट आपल्याला जनरेट करता येतील. तर बघा की सर्वात प्रथम आपण उत्सवचा विचार करूया की उत्सवामध्ये काय काय बदल झाले तो. तर बघा, आपण यामध्ये आपण पाहू शकतो की लोकमान्य टिळकांनी काय केलेलं की लोक एकत्र यावेत या सदउद्देशाने काय केलेलं की सार्वजनिक उत्सवांची सुरुवात केलेली. पण आज काय झालेलं आहे की DJ आणि ढोल ताशामुळे तो जो लोकमान्य टिळकांचा सदउद्देश होता तो कुठेतरी धुळीस मिळत आहे. ओके, हा मुद्दा तुम्ही लिहू शकता. हा मुद्दा बघा तुम्हाला माहीत आहे. फक्त आपण कंपोनंटचा विचार करत गेलो. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, धर्म. धर्मामध्ये काय काय बदल झाले तो. तर बघा, धर्मामध्ये आपण पहिला मुद्दा लिहू शकतो की बळजबरीने धर्मांतर होत आहे. ओके, बळजबरीने धर्मांतर होत आहे. त्यानंतर अजून काय झालेलं आहे धर्मामध्ये बदल, तर धर्म आधारित क्लेश वाढत आहे. धर्म आधारित सामाजिक तणाव किंवा धर्म आधारित ज्याला आपण क्लेश म्हणतो तो वाढत आहे. उदाहरणार्थ हिंदू मुस्लिम दंगे होत आहेत. ओके,
त्यानंतर पुढं पहा नृत्य. आता नृत्यामध्ये काय काय बदल झाले आहेत, तर बघा पूर्वी आजच्या जे आपण म्हणतो नेटफ्लिक्स कल्चर जे आहे ना, नेटफ्लिक्स कल्चर किंवा थिएटर कल्चर जे आहे, त्यामुळं पूर्वीचे जे नृत्य होते, ज्याला आपण प्रेक्षामंच म्हणतो, तर त्यांचा आपल्याला त्यांच्याकडे काय होत आहे की दुर्लक्ष होतं. हा काय बदल झालेला. त्यानंतर कुटुंबामध्ये काय बदल झालेले आहेत पहा. कुटुंबामध्ये आपण काय लिहू शकतो, की विभक्त कुटुंब वाढलेले आहेत. ओके, विभक्त कुटुंब वाढत आहेत. तुम्ही साइड बाय साइड काय करा, हे पॉईंट देखील लिहित चला, जेणेकरून तुम्हाला नंतर रिवाईज करताना आणि स्वतः विचारमंथन करत असताना तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. तर कुटुंबामध्ये काय बदल झालेत बघा, विभक्त कुटुंब वाढत आहेत. त्यानंतर अजून काय बदल झालेत, की वृद्धाश्रमे वाढत आहेत. ओके, वृद्धाश्रमे. पूर्वी हा शब्द देखील नव्हता किंवा ही कन्सेप्टच नव्हती. आज काय होतं, वृद्धाश्रम काय होत आहेत, वाढत आहेत. त्यानंतर विवाह पद्धती ज्या आहेत, त्यामध्ये काय बदल होत आहेत बघा, की पूर्वीचे जे पारंपरिक विवाह होते, तर त्यांची जागा आता लिव्ह इन इनने घेतलेली आहे. ओके, अर्थातच पूर्वी जो एक पारंपरिक पद्धतीने विवाह होत होता किंवा एक विवाहाचं पावित्र्य पहिले जे राखलं जात होतं, तर ते आता काय होत आहे, कुठं ना कुठेतरी कमी होत आहे. त्यानंतर वेशभूषामध्ये काय बदल होत आहे, की आपल्या पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडून आपण पारंपरिक जे वस्त्र होतं, तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत आहे. थोडक्यात बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो प्रश्न आहे तो भारतीय समाजामध्ये काय काय बदल झालेले आहेत ते आपल्याला विचारलेला आहे. जर का आपण डायरेक्टली विचार करायला गेलो तर आपल्याला 3 ते 4च पॉईंट आपण जनरेट करू शकतो. पण जर का मी जे तुम्हाला पद्धत शिकवली, की तुम्हाला समाज विचारला आहे ना, तर समाजाचे पहिला तुम्ही घटक बघा. समाजाचे घटक काय आहेत, उत्सव आहे, धर्म आहे, त्यानंतर नृत्य आहे, कुटुंब आहेत, अजून काय ते समाजामध्ये विवाह आहे, वेशभूषा आहे, खाद्य संस्कृती आहे, त्यानंतर कला आहे, स्थापत्य आहे. या घटकामध्ये काय काय बदल होत गेले त्या संदर्भात तुम्हाला एक एक पॉईंट लिहायचे आहेत. तर आता मला सांगा, की हे तुम्हाला माहीत नव्हतं का, की लोकमान्य टिळकांनी काय केलेलं, की सामूहिक एकोपा किंवा समाजामध्ये एकता निर्माण व्हावी यासाठी सार्वजनिक उत्सव सुरू केलेले आहेत. पण आता काय होत आहे, डीजे आणि ढोल ताशामुळे त्यांचा जो उद्देश होता, तर त्याकडे दुर्लक्ष होतं. हे तुम्हाला ऑलरेडी मुद्दे माहीतच आहेत. त्यामुळे मी बघा पहिल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये बोललेलो, की मी तुम्हाला एक स्ट्रक्चर देणार आहे आणि त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी माहीत आहेत, त्या गोष्टी तुम्हाला पुटअप करत जायच्या आहेत. ओके. त्यानंतर बघा धर्मामध्ये बळजबरीनं धर्मांतर होत आहे. धर्म आधारित क्लेश वाढत आहे. हे तुम्हाला मुद्दे ऑलरेडी माहीत आहेत. ते आपल्याला वाचनात देखील असतात. त्यानंतर नृत्य हा घटक तुम्हाला कदाचित माहीत देखील नसेल. कारण की नृत्य हा UPSCच्या आर्ट अँड कल्चरमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तर त्यामुळं जे MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी होते किंवा ज्यांनी अजूनपर्यंत आर्ट अँड कल्चर वाचलेलं नाही, तर त्यांच्यासाठी हा नवीन मुद्दा असेल. तर ठीक आहे, हा जरी मुद्दा आपण सोडला, तरी देखील आपल्याला आहे त्या नॉलेजवर तुम्हाला 5 पॉईंट जनरेट करता आलेत. कुटुंब, विभक्त कुटुंब माहीत नव्हतं का? माहीत होतं. विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप हे देखील काय आहे, की सध्या वारंवार चर्चेत असणारा मुद्दा आहे. वेशभूषामध्ये बदल होत आहे, हे देखील तुम्हाला माहीत आहे. ओके, लक्षात येते? थोडंसं या ठिकाणी तुम्हाला हे स्टार्टिंगला थोडंसं जड जाईल. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲट द एंड तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. आज जे मी तुम्हाला कॉम्पोनंट जे सांगत आहे ना, जसं की समाजामध्ये आपण हे कॉम्पोनंटचा विचार करू शकतो. तर तुम्ही सायमल्टेनियसली हे कॉम्पोनंट एका बाजूला कुठेतरी लिहित चला. जेणेकरून पुढं कुठेही प्रश्न तुम्हाला येऊ दे, समाजाबद्दल प्रश्न येऊ दे, तर तुम्हाला काय, की त्या समाजातील घटकांचा विचार करत जायचा आहे. ओके. तर पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न 2021मध्ये UPSCमध्ये विचारलेला प्रश्न आहे. भक्ती लिटरेचर्स कंट्रीब्युशन टू द इंडियन कल्चर. आता बघा, जसं की आपला जो ॲप्रोच आहे, कोणता आहे, कॉम्पोनंट ॲप्रोच. तर आपल्याला सुरुवातीला पटकन आपल्याला हे सुचलं पाहिजे, की बाबा कल्चर आहे ना, तर कल्चरचे कॉम्पोनंट काय काय असतील. ओके, कल्चरचे कॉम्पोनंट काय काय असतील, तर बघा कल्चरमध्ये आपण पंथ, धर्म याचा विचार करतो. ओके. त्यानंतर अजून काय कल्चरचे कॉम्पोनंट, कल्चरमध्ये भाषा येते. त्यानंतर कल्चरमध्ये तत्त्वज्ञान येते. ओके, ठीक आहे, तत्त्वज्ञान. त्यानंतर कल्चरमध्ये कला देखील येते. ओके. कल्चर म्हणजे संस्कृती आणि संस्कृतीमध्ये सामाजिक सांस्कृतिक सुधारणा देखील येतात. सामाजिक सांस्कृतिक सुधारणा देखील येतात. आता बघा, अर्थातच
या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता, की सर हे आम्हाला कॉम्पोनंटच माहीत नाही आहेत, तर आम्ही काय करावं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हेच मला तुम्हाला शिकवायचं आहे, की तुम्ही इथून पुढे अभ्यास करत असताना या पद्धतीनं अभ्यास करा, की एखाद्या घटक तुम्ही बघत आहेत ना, तर त्याचे कॉम्पोनंट विचारात घेत चला. बघा माझं हा व्हिडिओ मागचा उद्देश हाच आहे, की तुमचं जे थिंकिंग पॅटर्न आहे ना, तो मला बदलायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने गेला असता ना, तर तुम्हाला या गोष्टी समजण्यासाठी 1 ते 1.5 वर्षानंतर तुम्हाला या गोष्टी समजल्या असत्या. पण मी तुम्हाला आजच या गोष्टी सांगत आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाला दिशा द्या. की आज समजा तुम्ही उद्या एन्व्हायर्नमेंटबाबत काहीतरी वाचत आहे समजा, तर तुमच्या आता इथून पुढे जबाबदारी ही असणार आहे, की बाबा एन्व्हायर्नमेंटचे घटक कोणते-कोणते आहेत. ओके. इथून पुढे समजा तुम्ही इकॉनॉमी वाचत आहे, इकॉनॉमीमध्ये टर्म आली डेव्हलपमेंट. तर आता तुमची जबाबदारी आहे, की डेव्हलपमेंटचे घटक कोणते-कोणते आहेत. डेव्हलपमेंट म्हणजे आपण त्याचे कंपोनंट काय-काय आहेत. ओके. त्यानंतर टर्म आली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अशी टर्म आली, तर त्याचे घटक काय आहेत, हे तुम्ही पाहत जाणे गरजेचं आहे. आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देशच हा आहे, की तुम्हाला एक थिंकिंग, की विचार कसा करावा, विचार कोणत्या-कोणत्या पातळीपर्यंत आपण जाऊन करू शकतो, हे शिकवणं हाच हा व्हिडिओ मागचा उद्देश आहे. तर चला आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ. थोडंसं प्रश्न परत रिपीट करूया. भक्ती लिटरेचर जे आहे, तर त्याचं आपल्याला कंट्रिब्युशन विचारलेलं आहे इंडियन कल्चरमध्ये. तर आता आपण जसं की मागं पाहिलं, की कल्चरचे घटक काय-काय आहेत, धर्म आणि पंथ हे कल्चरमध्ये येतात. तर आता बघा भक्ती लिटरेचरनं काय केलं, की हे तुम्ही साधारणतः तुमच्या हे वाचनात असते बघा, की आपण स्टेट बोर्डमध्ये देखील वाचतो भक्ती, सुफी, संत. ओके. तर त्यामुळे हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. भक्ती संतांनी काय केलं, की धार्मिक सलोखा वाढवण्यासाठी प्रयत्न केला. ओके. तर त्यामध्ये आपण काय लिहू शकतो, की संत कबीर यांनी एक उदाहरण देखील आपण देऊ शकतो संत कबीरांचं, की त्यांनी आपल्या त्यांनी जे दोहे लिहिलेत, तर त्याच्या माध्यमातून धार्मिक सहअस्तित्व वाढवण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर भक्ती लिटरेचरमुळं अजून काय झालं बघा, की भक्ती लिटरेचरमुळं नवीन धर्म किंवा पंथांचा उदय झाला. उदाहरणार्थ गुरु नानक यांनी काय केलं आहे, की शीख धर्माची काय केली, स्थापना केली. बरोबर आहे ना? हे आपण लिहू शकतो. त्यानंतर बघा कल्चरचा दुसरा घटक काय आहे, भाषा आहे. तर भक्ती लिटरेचरमुळं काय झालं, भाषेचा देखील विकास होत गेला. कारण की जे संत होते त्यांनी स्थानिक भाषेतून समुपदेशन केलेलं आहे. काय केलं त्यांनी? स्थानिक भाषेतून समुपदेशन केलं. यामुळं स्थानिक भाषांचा विकास होत गेला. उदाहरणार्थ शंकरदेव यांनी काय केले? शंकरदेव यांनी आसामी भाषेतून काय केलं, उपदेश दिला. त्यामुळे आसामी भाषा विकसित होत गेली. ठीक आहे, आपण आसामपर्यंत जायला नको. आपण आपल्या संतांचं उदाहरण घेऊ शकतो, की संत एकनाथांनी काय केलं, मराठी भाषेतून उपदेश दिला. तर मराठी भाषा त्यामुळे काय होत गेली, विकसित होत गेली. लिहू शकता ना हा मुद्दा तुम्ही? त्यानंतर कल्चरचा अजून एक पार्ट काय आहे, तत्त्वज्ञान आहे. तत्त्वज्ञानाचा प्रसार देखील होत गेला. जसे की बघा रामानुज यांनी काय केलं, विशिष्टाद्वैत हे या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला. त्यानंतर पुढं बघा विविध कलांचा उदय होत गेला, की आता तुम्हाला माहितीच आहे, की विविध कलांचा उदय म्हणजे काय. भक्ती संतांनी काय केलं, भजन, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुफी संतांनी काय केलं, कव्वालीच्या माध्यमातून, कव्वाली माहिती आहे ना, हे कव्वालीच्या माध्यमातून समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कल्चरचा अजून एक घटक काय आहे, की सामाजिक सांस्कृतिक सुधारणा. तर यामध्ये काय केलं, भक्तिसंतांनी जातीव्यवस्थेचा विरोध केला. त्यानंतर अजून काय केलं, की समानता या मूल्याचा प्रसार केला त्यांनी. ओके, समानता या मूल्याचा प्रसार केला. ठीक आहे, लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? बघा आपण काय केलं, की आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, कल्चर रिलेटेड प्रश्न आहे. तर आपण कल्चरचे कॉम्पोनंट विचारात घेत गेलो. तर बघा हे तुम्हाला कल्चरचे कॉम्पोनंट या स्टेजला लगेच समजतील असं नाही आहे. बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका, की हे मला कल्चरचे कॉम्पोनंट मला माहीत नाही आहेत. ओके. तर एक पॉझिटिव्हिटी अशी ठेवा, की या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे समजलं, की बाबा इथून पुढं जो काही मी अभ्यास करणार आहे, तर त्याचे मी कॉम्पोनंट देखील विचारात घेत जाणार. त्यानंतर मागच्या व्हिडिओचा जर का तुम्ही विचार केला, तर तुम्ही हे देखील विचार करत चला, की बाबा इथून पुढं एखादी जी घटना आहे ना, तर त्याची स्टार्टिंग कशी होते, एंड कसा होतो. ओके.
जसं की आपल्याला SE अप्रोच मागं पण पाहिलेला आहे. तर SE अप्रोच त्यातून तुम्हाला काय शिकायचं आहे की बाबा एखादी घटनेची सुरुवात कशी होते, शेवट कसा होतो, हे तुम्ही शिकत चला. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे या माध्यमातून तुम्ही काय शिका की एखादी बाब आपल्याला दिलेली आहे तर त्याचे कंपोनंट काय असतील आणि हे तुम्ही अभ्यास करत असताना किंवा नोट्स बनवत असताना या पैलूंचा विचार करत चला. तर बघा की तुम्ही असे जर का विचार करण्याची एक शैली डेव्हलप केली, थिंकिंग पॅटर्न डेव्हलप केलं ना, तर मी तुम्हाला गॅरंटीनं सांगू शकतो की तुम्ही पहिल्या 100मध्ये तुमचं रँक असेल. ओके. कारण की एक्झामिनरला हेच हवं आहे की तुम्ही किती डेप्थमध्ये जाऊन विचार करता. एक्झामिनर बघा तुम्हाला पाहणार आहे का? किंवा एक्झामिनरला तुम्ही कोण आहे हे कसं कळणार एक्झामिनरला? तुमची ॲन्सर शीट पाहून. ओके. आणि ॲन्सर शीटमधून तुमचं काय दिसतंय की हा विद्यार्थी आहे, याचं थिंकिंग किती लेवलपर्यंत हा जाऊन विचार करतो, हे एक्झामिनरला तुमच्या ॲन्सर शीटमधून दाखवून देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ओके. यानंतर पुढचा प्रश्न पहा, हाऊ ट्रोपोस्फियर, आपण ट्रोपोस्फियरला काय म्हणतो? तपांबर म्हणतो मराठीमध्ये. हाऊ ट्रोपोस्फियर डिटरमाइन वेदर प्रोसेसेस. तर आता बघा की जसं की आपल्याला कंपोनंट अप्रोच काय सजेस्ट करतो की जो मेन कीवर्ड आहे तर त्याचे कंपोनंट विचारात घ्या. वेदरचे कंपोनंट काय काय येतो? वेदरमध्ये काय येते? रेनफॉल येते. ओके. वेदरमध्ये अजून काय येते? टेम्परेचर येते. बरोबर आहे. पर्जन्य, तापमान. वेदरमध्ये अजून काय येते? एअर सर्क्युलेशन येते. ओके. एअर सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणतो वाऱ्याचे चक्रीकरण असं मराठीत आपण त्याला म्हणतो. ओके. वेदरमध्ये अजून काय येते? वेदरमध्ये येते बायोजिओकेमिकल सायकल. बायोजिओकेमिकल सायकल हे देखील काय येतात? वेदरमध्ये येतात. मी सुरुवातीला काय केलं? प्रश्न पाहिला, त्यातला कीवर्ड पाहिला, कीवर्डचे कंपोनंट मी विचारात घेतलेत. ओके. तर आपण ॲन्सर कसं आपण डेव्हलप करू शकतो ते आपण पाहूया. ठीक आहे. आता बघा मला या रिलेटेड टेम्परेचर रिलेटेड आता जे काय मला सुचत आहे ते मला लिहायचं आहे. ओके. आता बघा ट्रोपोस्फिअरमध्ये काय होते हो? सगळ्यात पहिला बघा ट्रोपोस्फिअरमध्ये काय होणार आहे की जसजशी आता बघा हे तुम्ही जिओग्राफीमध्ये वाचलेलं आहात. जसजशी उंची वाढते, ट्रोपोस्फिअरमध्ये काय होते? जसजशी उंची वाढते तसं काय होत जाते? टेम्परेचर कमी होत जाते. बरोबर आहे. हा आपण टेम्परेचरमध्ये पहिला मुद्दा लिहू शकतो. त्यानंतर ट्रोपोस्फिअरमध्ये अजून काय होते की आपण टेम्परेचर इन्व्हर्जन ही कन्सेप्ट ऐकलेली असेल बघा. टेम्परेचर इन्व्हर्जन ज्याला आपण मराठीमध्ये तापमानाचे व्युत्क्रमण असं म्हणतो. ओके. तापमानाचे व्युत्क्रमण हे देखील ट्रोपोस्फिअरमध्ये होते. यामुळे काय होते की खालची जी जमीन आहे ती थंड राहते. खालची जी जमीन आहे म्हणजे जमीन लेवलला थंडी राहते आणि त्याच्यावर काय होते? त्याच्यावर म्हणजे एक गरम वारे वाहत असतात. ओके. हे आपण लिहू शकतो. त्यानंतर टेम्परेचरमध्ये अजून काय आपण बघू शकतो की बघा परावर्तित किरणे जे आहेत ना, म्हणजे बघा सूर्यापासून प्रकाश किरणे येतात. दिवसभर ती जमीन काय करते? ती प्रकाश किरणे शोषून घेते आणि रात्री जमीन काय करते? ती प्रकाश किरणे परावर्तित करते. ही देखील प्रक्रिया कुठं घडते? ट्रोपोस्फिअरमध्ये घडते. बरोबर आहे ना? तर त्यामध्ये आपण लिहू शकतो की परावर्तित किरणे जे आहेत परावर्तित किरणे तपांबरमध्ये शोषली जातात. बरोबर आहे. तपांबरमध्ये शोषली जातात. त्यानंतर वेदरमध्ये अजून काय? वेदरमध्ये बघा आपण वेदरचा एक घटक आहे रेनफॉल आहे. तर आपण तपांबरशी त्याला कसं रिलेट करू शकतो की बघा तपांबरमध्ये काय होते? ढगांची निर्मिती होत्या. बरोबर आहे. ढगांची निर्मिती होते तपांबरमध्ये आणि त्यामुळं पाऊस पडतो. एक सिंपल स्टेटमेंट आपण बनवलं. ओके. पुढं आपण जाऊ बायोजिओकेमिकल सायकल. आता बघा तपांबरमध्येच काय होते? बायोजिओकेमिकल सायकल घडून येतात. आपल्याला माहिती आहे की जलचक्र कुठं घडते? जलचक्र हे देखील कुठं घडून येते? तपांबरमध्येच घडून येते. तर आपण यामध्ये हे असं लिहू शकतो की बायोजिओकेमिकल सायकल तपांबर या थरामध्ये घडून येतो ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हवामानावर प्रभाव पडतो. ओके. त्यानंतर बघा एअर सर्क्युलेशन ज्याला आपण वाऱ्याचे चक्रीकरण असं म्हणतो. हा देखील वेदरचा एक कंपोनंट आहे. त्यामध्ये आपण काय लिहू शकतो की तपांबरमधील जेट प्रवाह जे आहेत, जेट प्रवाह ज्यामुळे काय होते? वाऱ्याची दिशा बदलते. ओके. जेट प्रवाह आपल्याला माहिती आहे बघा आपण वाचलेलं देखील आहे की जेट प्रवाहामुळे मान्सूनची दिशा बदलते. ओके. तोच मुद्दा आपल्याला लिहायचा आहे. मान्सूनची दिशा बदलते. त्यानंतर अजून काय होते की तपांबरमध्ये जे आहे शीत
वायुराशी ज्या आहेत, शीत वायुराशी ज्याला आपण एअर मास असं म्हणतो, शीत वायुराशी आणि उष्ण वायुराशी यांच्या संयोगातून काय होते की चक्रीवादळ, वादळ घडून येतात. बरोबर आहे. हे आपण मुद्दे यामध्ये लिहू शकतो. बघा आपण काय केले, प्रश्न आपल्याला आला, त्यानंतर सर्वात आपण प्रश्न व्यवस्थित वाचला, त्यातला कीवर्ड शोधला, वेदर आहे. ओके, वेदरचे आपण कंपोनंट पाहिजे गेलो. वेदरमध्ये टेम्परेचर येते, त्यानंतर वेदरमध्ये रेनफॉल येते, त्यानंतर वेदरमध्ये एअर सर्क्युलेशन येते. बघा हे तुम्हाला माहीत नसणारच आहे, मला हे माहिती आहे, पण तरी देखील मी तुम्हाला या स्टेजला का सांगत आहे. त्यानंतर वेदरमध्ये काय येते, बायोजिओ केमिकल सायकल येते. आणि हे जे आपण मुद्दे लिहिले आहेत ना, हे बघा याचं जे एक्सप्लेनेशन आपण दिले हे तुम्ही ऑलरेडी वाचलेलंच आहात. कारण की का की बघा MPSC MCQ टाईप जरी असली तरी आपण हे मुद्दे त्यात ऑलरेडी वाचूनच काढलेले आहेत. आता हे सगळे मुद्दे स्टेट बोर्डमध्ये पण आहेत, त्यानंतर सौदीचं जे आपण पुस्तक वाचतो सौदी सरांचं, त्यामध्ये पण हे मुद्दे दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा एक प्रश्न पडू शकतो की सर यामध्ये इंट्रो कुठे आहे, यामध्ये कन्क्लुजन कुठे आहे, हे तर तुम्ही आम्हाला सांगतच नाही, तुम्ही फक्त आम्हाला मेन बॉडी सांगत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला जो प्रायोरिटी कशी आहे आपली, की प्रायोरिटी आपली थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करण्याची आहे. ओके, तुम्ही फक्त थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करा. हे इंट्रोडक्शन लिहिणं, कन्क्लुजन लिहिणं हे फार मोठी गोष्ट नाही आहे. ओके, हे आपण बघा जसं आपण पुढं जाऊ, एक आपण जसं की मी वारंवार बोलत आहे की आपण स्टेप बाय स्टेप पुढं जाऊ, की जसं आपण पुढे जाणार आहे तशा आपण या सगळ्या गोष्टी, इंट्रोडक्शन असेल, इंट्रोडक्शन नंतर आपण काय करतो, मॅप काढतो किंवा डायग्रॅम बनवतो. ओके, ती गोष्ट असेल. त्यानंतर मेन बॉडीमध्ये आपण काय करतो, प्रेझेंटेशन करतो. बघा हे तुम्हाला साधारणतः 10 मार्काला 2 पानभर तुम्हाला 2 पाने भरून उत्तरं लिहायची असतात. ओके, 10 मार्काला. तर त्यामध्ये बघा इथं तुम्ही इंट्रोडक्शन लिहिता, त्यानंतर इथं असं तुम्ही एक डायग्रॅम किंवा मॅप वगैरे काढता, नंतर इथून तुमचा हा बॉडीचा पार्ट स्टार्ट होतो आणि इथं कन्क्लुजन येते. या सगळ्या गोष्टी, इंट्रोडक्शन असेल, मॅप असेल, त्यानंतर प्रेझेंटेशन असेल, की प्रेझेंटेशन बघा की तुम्ही प्रत्येक मुद्द्यात पॉईंट वाईज लिहिलं तर एक्झामिनर बोर होऊन जाणार. ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रेझेंटेशन आपल्याला विचारात घ्यावे लागतील, जसं की तुम्ही जे तुम्हाला असे लिहायचे आहेत तर ते मुद्दे तुम्ही असं प्रेझेंटेशन वाईज लिहू शकता. त्यानंतर असे लिहू शकता पॉईंट, एक रेष ओढायची, त्यानंतर त्यातून बाण काढायचे आहेत, असे लिहू शकता. ओके, वेगवेगळे प्रेझेंटेशनचे मुद्दे आहेत. तर ते आपण जसं जसं आपण पुढं जाऊ ना तसं आपण त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे. त्यानंतर कन्क्लुजन लिहायचे कसे, ओके, सगळ्या गोष्टी पाहणार आहे. फक्त तुम्ही काय करा, पेशन्स ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ॲन्सर रायटिंग तुम्ही कमीत कमी वेळेत शिकणार ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 2019मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन कोरल लाईफ. जसं की बघा मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सजेस्ट केलेलं की पहिल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी बोललेलो की हा जो आहे ना की ॲज इट इज असा प्रश्न विचारलेला नाही आहे. म्हणजे हा प्रश्न तर आहे पण याच्या पुढं मागं काहीतरी त्यांनी मुद्दे देखील दिलेले आहेत. तर त्या लेवलला आपण हळूहळू जाणारच आहे. 2019ला जो हा प्रश्न विचारला ना तर त्यातला एक छोटासा पार्ट आपण यामध्ये विचारात घेत आहे. तर बघा यामध्ये आपल्याला काय म्हटले, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन कोरल लाईफ. आता बघा जसं की आपल्याला कंपोनंट अप्रोच जो आहे तो सजेस्ट करतो. तर ग्लोबल वॉर्मिंगचे मला कंपोनंट पाहिजे आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये काय आहे हो, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये टेम्परेचर वाढ हा एक घटक आहे त्याचा. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगचा अजून एक घटक काय आहे की एक्स्ट्रीम वेदर कंडिशन, ज्याला आपण चरम वातावरणीय घटना असं म्हणतो. चरम वातावरणीय घटना हा एक त्याचा कंपोनंट आहे. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगचा अजून एक कंपोनंट काय आहे की ओशन ॲसिडिफिकेशन होते. बरोबर आहे, ओशन ॲसिडिफिकेशन, त्याला आपण महासागर आम्लीकरण असं म्हणतो. बरोबर आहे. त्यानंतर अजून कंपोनंट काय आहे ग्लोबल वॉर्मिंगचा, ग्लोबल वॉर्मिंगमुळे अजून काय होते की उष्णतेच्या लाटा निर्माण होतात महासागरात. ओके, तर आपल्याला हे मुद्दे जे आहेत ना, हे मुद्दे आता आपल्याला कोरल लाईफशी असोसिएट करून लिहायचे आहेत. तर ते कसे लिहायचे आपण प्रत्यक्षात पाहूया. तर पहा आपल्याला इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन कोरल लाईफ असा विचारलेला आहे आणि आपण मागच्या स्लाईडमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचे कंपोनंट बघितलेत. आता त्याला आपण कसं लिंक करू शकतो हे पाहूया. आता बघा तापमान वाढ झाल्यामुळं कोरलवर काय परिणाम पडणार आहे, तर कोरल ब्लिचिंग असं तुम्ही शब्द ऐकलेला असेल, कोरल ब्लिचिंग, ज्याला मराठीत आपण कोरल श्वेतकरण असं म्हणतो. ओके, बघा तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंगचा एक कंपोनंट आहे. ठीक आहे, तापमान वाढीमुळे काय होणार आहे, कोरल ब्लिचिंग होणार आहे, कोरल श्वेतकरण होणार आहे. त्यानंतर चरम वातावरणीय घटना, जसं की उदाहरणार्थ आपण इथं काय लिहू शकतो की चक्रीवादळ. आता बघा चक्रीवादळ आलेत तर काय होणार, कोरलचं काय होणार, मृत्यू होणार. बरोबर आहे.
कोरल मृत्यू होणार. त्यानंतर महासागर आम्लीकरण हा देखील काय आहे की ग्लोबल वॉर्मिंगचा एक कंपोनंट आहे. आता महासागर आम्लीकरणामुळे काय होणार आहे, महासागर आम्लीकरण आणि महासागरातील उष्णतेच्या लाटा याच्यामुळे या दोन्हीमुळे काय होते की कोरलची वाढ खुंटते. ओके. बघा किती आपण एकदम सिंपल स्टेप्सनं काय करता आपण पुढं जात आहे की आपण काय करत आहे की कीवर्ड पहिला शोधला आणि त्याचे आपण कंपोनंट विचारात घेतले आणि त्या कंपोनंटला आपण काय केलं की या कोरलशी लिंक करत गेलो. ओके. आता आपली पुढची स्टेप काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला याला आता जे आपण स्टेटमेंट लिहिले याला जस्टिफाय करण्यासाठी आपल्याला ना एक्झाम्पलची गरज लागणार आहे. जसं की बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी समजा उत्तरामध्ये असं लिहिलं की भारतात गरिबीचं प्रमाण खूप जास्त आहे. हे माझं एक स्टेटमेंट झालं. पण ह्या स्टेटमेंटला प्रूव्ह करण्यासाठी, या स्टेटमेंटला जस्टिफाय करण्यासाठी मला फॅक्ट द्यावे लागणार आहेत की रंगराजन समितीनुसार भारतामध्ये X% इतकं दारिद्र्य आहे किंवा मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार भारतामध्ये X% दारिद्र्याचं प्रमाण आहे. हे काय झालं की असं जेव्हा आपण करू ना तर तेव्हा काय होणार आहे की आपलं उत्तर अजून इफेक्टिव्ह आपल्याला वाटणार. ठीक आहे. ती आपली पुढची स्टेप आहे. आत्ता आपण सध्या काय करू की थिंकिंग डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू. फॅक्ट वगैरे बघा ते आपल्याला रट्टा मारावा लागणार आहेत की दारिद्र्याचं प्रमाण X% आहे, 15% आहे, 20% आहे, असं सगळ्या गोष्टी जे काय फॅक्ट आहे ना तो आपल्याला रट्टा मारावा लागणार आहे. आणि हे आपण म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण असू दे किंवा इतर जे फॅक्ट आहेत त्या मोस्टली आपण MPSCचा अभ्यास करत असताना MPSC प्रिलिम्स किंवा मेन्स असू दे जी MCQ टाईप होती तर त्याचा अभ्यास करत असताना हे आपण फॅक्ट ऑलरेडी वापरलेलेच आहेत. तर त्यामुळं फॅक्टचा मोठा इश्यू नाही आहे. ओके. मेन प्रॉब्लेम काय आहे, आपला थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे आणि तो आपण ॲड्रेस करण्याचा इथं प्रयत्न करत आहोत. तर आपण पुढचा प्रश्न पाहू. हा प्रश्न आपल्याला 2021 UPSCच्या मेन्समध्ये विचारलेला प्रश्न आहे. पुढे जाण्याआधी एक अनाऊन्समेंट आहे. ते अनाऊन्समेंट अशी आहे की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तसंच पहिल्या कमेंटमध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरून आपला ग्रुप जॉईन करा. मंजिल ICS असंच नाव आहे आपल्या ग्रुपचं. या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केल्यानं काय फायदा होईल की जे आपण अप्रोचेस पाहत आहे ना तर त्या अप्रोचसाठी मी होमवर्क देखील या ग्रुपवर टाकत आहे. ओके. जेणेकरून काय होईल की होमवर्क करतात काय की जे आपण अप्रोचेस इथं पाहिलेले आहेत तर ते तुम्ही स्वतः सॉल्व करावं. त्यामध्ये स्वतः तुम्ही थोडंसं विचारमंथन करावं या दृष्टीने मी या ग्रुपवर ना होमवर्क टाकत आहे की एक दोन प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही सॉल्व करा. प्रत्यक्षात बसून सॉल्व करा. थोडंसं वेळ लागेल सुरुवातीला पण यामुळंच तुमची थिंकिंग प्रोसेस किंवा थिंकिंग पॅटर्न हा सुधारत जाईल. ठीक आहे. तर परत आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ. प्रश्न काय आहे बघा की इम्पॅक्ट ऑफ व्हॉल्कॅनिक इरप्शन ज्वालामुखीचा उद्रेक त्याचा इम्पॅक्ट कशावर रिजनल एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट होतो ते आपल्याला प्रश्न विचारला आहे. बघा कीवर्ड आपला काय आहे, एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटचे घटक मला सांगा, एन्व्हायरमेंटचे कंपोनंट सांगा बघू काय काय असतील. तर एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्यात पहिला काय आहे, वायू आहे. बरोबर आहे, वायू आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये जैवविविधता आहे. बरोबर आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये जल आहे, एन्व्हायरमेंटमध्ये मृदा आहे. असे तुम्ही अनेक घटक लिहू शकता. ओके. अनेक घटक तुम्ही 7-8 मुद्दे लिहू शकता. एन्व्हायरमेंटमध्ये एक घटक तुम्ही बारकाने विचार करत गेला तर तुम्हाला अनेक घटक मिळतील. ओके. आता हे आपण एन्व्हायरमेंटचे घटक शोधले. आता व्होल्कॅनिक इरप्शनचा याच्यावर काय परिणाम पडतो ते आपल्याला पाहायचं आहे. ओके. व्होल्कॅनिक इरप्शनचा याच्यावर काय परिणाम पडतो ते आपल्याला थोडंसं लिंक करायचं आहे आणि लिहायचं आहे. तर ते बघू आपण कसं लिंक करू शकतो. तर बघा ज्वालामुखीच्या उद्रेकमुळं वायूवर काय परिणाम पडणार आहे, तर वायू प्रदूषण होणार आहे. बघा बरोबर आहे. वायू प्रदूषण कसं वायू प्रदूषण होणार, ज्वालामुखीच्या उद्रेकातून सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल यांसारखे जे वायू आहेत ते बाहेर पडतील आणि यामुळे हवेची गुणवत्ता काय होईल, खराब होईल. बरोबर आहे. हा असा आपण एक मुद्दा लिहू शकतो. त्यानंतर बघा अजून वायू रिलेटेड आपण काय लिहू शकतो की दृश्यमानतेत घट होईल. ज्याला आपण इंग्रजीत विजिबिलिटी असं म्हणतो. डिक्रीज इन विजिबिलिटी असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा जैवविविधतेवर काय परिणाम होईल, तर जैवविविधतेचा काय होणार आहे, ऱ्हास होणार आहे. बरोबर आहे. त्यामध्ये आपण उदाहरणार्थ लिहू शकतो की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे
वृक्ष असतील, वृक्ष असतील, प्राणी असतील, हे काय होतील, जमिनीखाली गाडले जातील आणि यामुळे विविधतेचा काय होईल, ऱ्हास होईल. ठीक आहे. त्यानंतर जल हा देखील एन्व्हायरमेंटचा एक घटक आहे. यावर काय परिणाम होईल, तर जलप्रदूषण होईल. बरोबर आहे. जलप्रदूषण कसं होईल, आता बघा, जो लाव्हा आहे, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा जो लाव्हा रस आहे, तो काय होईल, जलस्रोतात जेव्हा मिक्स होईल तेव्हा जलप्रदूषण होईल. बरोबर. त्यानंतर मृदेवर काय परिणाम होईल, तर मृदेची अवनती होईल. बरोबर. मृदेची अवनती होईल, मृदेच्या कार्यक्षमतेत घट होईल. ठीक आहे. उत्पादकतेत घट होईल. असे मुद्दे तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. तर पुढचा प्रश्न पहा, इंडिया विटनेस डेव्हलपमेंट, हे इल्युसिडेट नाही, हे इलॅबोरेट आहे. ओके. या कीवर्डचा देखील काय अर्थ आहे ना, बघा, कीवर्डनुसार आहे ना उत्तर लिहिण्याचं स्ट्रक्चर बदलून जाते. हा, डिस्कसला वेगळा अर्थ आहे. त्यानंतर क्रिटिकली इव्हॅल्युएट याला वेगळा अर्थ आहे. इल्युसिडेटचा अर्थ वेगळा आहे. इलॅबोरेटचा अर्थ वेगळा आहे. अर्थातच या कीवर्डनुसार म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे ते तर सेमच राहणार, फक्त शब्द फिरतील, शब्द बदलतील. आता हे कसं होणार हे देखील आपण येत्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहे, की हे जे शेवटी जे टेलवर्ड्स आहेत ना, ज्याला आपण टेलवर्ड्स म्हणतो किंवा कीवर्ड म्हणतो, याला आपण टेलवर्ड म्हणतो. म्हणजे शेवटी येतात त्यामुळे त्याला आपण टेलवर्ड म्हणतो. तर याचा अर्थ काय आहे आणि जेव्हा याच्यानुसार आपलं उत्तर कसं बदलायचं, उत्तरातील शब्द कसे बदलायचे, हे देखील आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. ओके. तर आता बघा, आपण डेव्हलपमेंटचे कंपोनंट विचारात घेऊ. ठीक आहे. डेव्हलपमेंटचे कंपोनंट आपण काय करू, विचारात घेऊ. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय हो, दारिद्र्यात घट आहे. त्यानंतर उपेक्षित गटांचा विकास म्हणजे डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंटचे अजून काय कंपोनंट आहे, डेव्हलपमेंटमध्ये आरोग्य येते, शिक्षण येते, डेव्हलपमेंटमध्ये सामाजिक सुधारणा येते, डेव्हलपमेंटमध्ये एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी हा देखील मुद्दा येतो, डेव्हलपमेंटमध्ये पायाभूत सुविधा येतात. ठीक आहे, लक्षात येते. आता एक्झाममध्ये आपल्याला काय करायचं आहे, की बघा, एक्झाममध्ये तर आपण सर्वात प्रथम काय केलं, की कीवर्ड शोधला, त्याचे कंपोनंट पाहिले. आता याला आपण फक्त याला आपण काय करायचं, की थोडंसं इलॅबोरेट करायचं, की आता बघा, दारिद्र्यात घट म्हणजे आता दारिद्र्यात घट झाली म्हणजे किती झाली, की बाबा काहीतरी X% दारिद्र्यात घट झालेली आहे. तर ते आपल्याला लिहून एक्झामिनरला जस्टिफाय करावं लागणार आहे. त्यानंतर बघा, उपेक्षित गटांचा विकास, यामध्ये आपण काय लिहू शकतो, की SC आणि ST जे आहेत, अनुसूचित जाती जमातीतील लोक, त्यांनी काय केले, उत्पन्नाचे नागरी स्त्रोत हस्तगत केलेले आहेत. ओके. नागरी स्त्रोत काय केलेले आहेत, हस्तगत केलेले आहेत. त्यामध्ये यांची SC आणि ST यांच्यामध्ये साक्षरता दर वाढत आहे, हा मुद्दा लिहू शकतो. ठीक आहे. बघा, डेव्हलपमेंटचा अर्थ आहे ना, हा खूप एक ब्रॉड आहे, की डेव्हलपमेंट म्हणजे काय, हे म्हणजे खूप एक ब्रॉड टर्म आहे आणि त्यामुळं याला आपण जास्तीत जास्त पॉईंट लिहिण्यासाठी याचे कंपोनंट विचारात घेणं काय गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही सामाजिक सुरक्षेमध्ये लिहू शकता, की बघा, DBT जी योजना आहे, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला आपण थेट लाभ हस्तांतर म्हणतो. अन्न सुरक्षा जी योजना आहे, आपल्याला राशन कार्डवर धान्य मिळते, अन्न सुरक्षा योजना. तर यामुळं काय झालेलं आहे, की नागरिकांना सन्मानाने जगणे शक्य झालेलं आहे. ओके. सन्मानाने जगणे काय झालेलं आहे, शक्य झालेलं आहे. हे देखील तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बघा, की पर्यावरणीय शाश्वतता, या रिलेटेड आपण लिहू शकतो, की आपण भारताने एन्व्हायरमेंट रिलेटेड काय प्रगती केलेली आहे, की आपण आपली बघा, नवीकरणीय ऊर्जा जी आहे ना, नवीकरणीय ऊर्जेबाबत जे आपलं ध्येय होतं, की एकूण ऊर्जेच्या 40% ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जेच्या स्वरूपात असायला हवी, तर ते आपण ध्येय पूर्ण केलेलं आहे. हे देखील काय एक डेव्हलपमेंट आहे. त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. यामध्ये पायाभूत सुविधामध्ये तुम्ही लिहू शकता, की शक्तिपीठ महामार्ग असेल. ठीक आहे. शक्तिपीठ महामार्ग आहे. त्यानंतर अजून एक कोणता महामार्ग आहे, त्याचं मला नाव लक्षात येईना, असाच काय तर आहे, महामार्गच आहे. शक्तिपीठ महामार्ग आहे. रस्ते रेल्वेंचा विकास झालेला आहे. ठीक आहे. रस्ते रेल्वेंचा विकास होता. हे सर्व मुद्दे तुम्ही काय करू शकता, यामध्ये लिहू शकता. त्यानंतर मला एक गोष्ट सांगा, की जर समजा प्रश्न असा असता, की इंडिया विटनेस्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तर तुमचे कंपोनंट काय बनले असते, तो इंडिया विटनेस्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं जर का प्रश्न असता, तर याचे कंपोनंट बदलले असते. तर त्यामध्ये आपण काय विचार केला असता, बघा, की दरडोई उत्पन्नाचा विचार केला असता. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे आता हे काय आहेत, घटक आहेत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे हे कंपोनंट आहेत. ओके. त्यानंतर अर्थव्यवस्था वाढीचा दर काय आहे त्याचा विचार केला असता. त्यानंतर वित्तीय तूट, ज्याला आपण म्हणतो फिस्कल डेफिसिट जे आहे त्याचा विचार केला असता.
व्यापार तूट किंवा व्यापार अधिशेष ज्याला आपण म्हणतो ट्रेड सरप्लस. ओके, ट्रेड सरप्लस म्हणतो. व्यापार अधिशेषला आपण ट्रेड सरप्लस म्हणतो किंवा व्यापार तुटला आपण ट्रेड डेफिसिट म्हणतो इंग्रजीमध्ये, किंवा जे इंग्रजी माध्यमातून लिहिणार आहेत त्यांच्यासाठी हा शब्द आहे. ठीक आहे, हे काय आहेत इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे काय आहेत कंपोनंट आहेत. ओके, लक्षात येते. पुढचा प्रश्न बघा, कमेंट ऑन प्रोग्रेस मेड इन इंडिया इन रिन्युएबल एनर्जी फील्ड. हा आपला कीवर्ड आहे रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जीचे कंपोनंट काय काय आहेत हा बघा, एकदम साधा सोपा प्रश्न आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये काय काय येते, सोलर एनर्जी येत्या, बरोबर आहे. त्यानंतर जलविद्युत ऊर्जा येते, सौर ऊर्जा, याला आपण सौर ऊर्जा म्हणतो, जलविद्युत ऊर्जा. त्यानंतर बायोगॅस येते, त्यानंतर पवन ऊर्जा त्यामध्ये येत्या. असे तुम्ही काय करा की कंपोनंट विचारात घ्या की रिन्युएबल एनर्जीचे कंपोनंट काय काय, तर त्या रिलेटेड आपल्याला थोडेफार फॅक्ट लिहायचे आहेत. तर बघा, सौर ऊर्जेसंदर्भात आपण काय काय प्रोग्रेस केलेला आहे. तर सौर ऊर्जेच्या बाबतीत आपण सौर ऊर्जा उत्पादनात भारताचा क्रमांक कितवा आहे, 4था क्रमांक आहे सौर ऊर्जा उत्पादनात. सौर ऊर्जा उत्पादनाची स्थापित क्षमता ज्याला आपण इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी म्हणतो, स्थापित क्षमता ही किती आहे, तर जवळपास 62 गीगावॅटच्या आसपास आहे. तसंच आता बघा इथं जलविद्युत ऊर्जा, तर यामध्ये भारताचं स्थान कितवं आहे, 5वं आहे. तर याची जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे, स्थापित ऊर्जा क्षमता जी आहे, किंवा यामध्ये आपण काय लिहू शकतो बघा की जल ऊर्जा जी आहे ना, तर त्याचं एकूण उत्पादनात योगदान लिहू शकतो की एकूण ऊर्जा उत्पादनात जलविद्युत ऊर्जेचं योगदान आपण लिहू शकतो. ते किती आहे, तर जवळपास 12% आहे. ओके, आता बघा अजून एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जर का तुमचं माध्यम मराठी असेल तर ही आकडेवारी देखील तुम्हाला मराठीतच लिहावी लागणार आहे, 12 असं लिहावं लागणार आहे. ठीक आहे, आणि जर का तुमचं उत्तर लिहिण्याचं माध्यम जे आहे ते इंग्रजी असेल तर तुम्ही असे इंग्रजी नंबर लिहू शकता. हे देखील गोष्ट खूप मॅटर करते. हां बघा, हे एकदम बारीक सारीक गोष्टी आहेत, पण यामुळे देखील या गोष्टी देखील खूप मॅटर करतात. तर हे देखील गोष्ट तुम्ही काय करा, लक्षात घेऊन चला. त्यानंतर पवन ऊर्जेमध्ये बघा, पवन ऊर्जेमध्ये भारताचं स्थान कितवं आहे पवन ऊर्जा उत्पादनात, तर त्यामध्ये देखील भारताचं स्थान 5वं आहे. त्यानंतर याची स्थापित क्षमता जवळपास 42 गीगावॅट आहे. ठीक आहे, बायोगॅसचं देखील तुम्ही लिहू शकता की बायोगॅस उत्पादनामध्ये भारताचं स्थान जे आहे ते 2रं आहे. आता बघा, यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे फॅक्ट आहेत तर तुम्हाला माहीत असतील तर ठीक आहे, किंवा म्हणजे शक्यतो मी असं गृहीत धरले की हे तुम्हाला माहीत असतीलच, कारण की की आपण MPSCचा जेव्हा अभ्यास करतो ना, तर त्यामध्ये हे सगळे फॅक्ट आपल्याला रट्टा मारावेच लागतात. ठीक आहे, तर त्याचा देखील इथं वापर होतो. मला सांगायचं असं आहे की काय करा, तुम्ही कंपोनंटचा विचार करत चला. ठीक आहे, कंपोनंट याचे बाबा हे घटक दिलेत ना, तर त्याचे कंपोनंट काय काय आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. तर चला मित्रांनो, आपण थोडक्यात रिकॅप घेऊया की आज आपण काय काय पाहिलं. तर बघा, आज आपण कंपोनंट ॲप्रोच पाहिला आणि हा ॲप्रोच जो आहे तो 2रा आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण SE ॲप्रोच पाहिलेला, बरोबर आहे, SE ॲप्रोच आपण पाहिलेला. या व्हिडिओमध्ये आपण कंपोनंट ॲप्रोच पाहिला. कंपोनंट ॲप्रोचमधून बघा की एक गोष्ट अशी आहे की बघा विद्यार्थी मित्रांनो, असं टेन्शन घेऊ नका की मला याचे कंपोनंट माहीतच नाहीत. बघा, तुम्हाला माहीत नाही आहेत, तुम्हाला ॲन्सर रायटिंग करता येत नाही, म्हणूनच तर तुम्ही इथे आलात ना, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे. जर तुम्हाला माहीत असतं तर तुम्ही हा व्हिडिओ का पाहिला असता. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन चला की बघा, टेन्शन घेऊ नका की मला हे येत नाही आहे, किंवा आता कसं करायचं, काय येत नाही ना, ठीक आहे, ॲक्सेप्ट करा आणि शिकण्याचा प्रयत्न करा की सरांनी कसं ॲप्रोच केले, की सरांनी काय सांगितलं की सगळ्यात पहिला त्यातला कीवर्ड शोधायचा. जसं की कीवर्ड काय होता, त्यामध्ये एन्व्हायरमेंट होता, मग आपण एन्व्हायरमेंटचे कंपोनंट शोधले. त्यानंतर डेव्हलपमेंट होता कीवर्ड, मग डेव्हलपमेंट म्हणजे काय, डेव्हलपमेंटचे आपण कंपोनंट शोधले. ओके, सोसायटी होता शब्द पहिल्या प्रश्नामध्ये, तर सोसायटीचे कंपोनंट काय आहेत, सोसायटीमध्ये विवाह येते, सोसायटीमध्ये कुटुंब येतात, सोसायटीमध्ये अजून काय येते की भाषा येते, सोसायटीमध्ये संस्कृती येते, सोसायटीमध्ये खानपान, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, अशा अनेक घटक काय ते सोसायटीचे कंपोनंट आहेत. आणि जेव्हा आपण त्या कंपोनंटचा विचार केला तर तेव्हा आपल्याला काय होईल की आपल्याला पॉईंट जनरेट करत असताना त्याचा फायदा होऊन जाईल. ओके, इथून पुढे देखील अभ्यास करत असताना तुम्ही प्रत्येक घटकाचे जे आहेत ना कंपोनंट विचारात घेऊन चला. ठीक आहे, जसं की बघा, मी जे काही तुम्हाला कंपोनंट सांगितलेले आहेत, सोसायटी असेल, डेव्हलपमेंट असेल, एन्व्हायरमेंट असेल, हे तुम्ही बाजूला काय करा, लिहून ठेवा.
यामुळे काय होईल की तुम्हाला इथून पुढं समजा एन्व्हायर्नमेंटवर कधी प्रश्न आला तर तुम्हाला हे सर्व जे कंपोनंट होते तर त्यावर ते लक्षात घेऊन त्या अनुषंगाने एक उत्तर डेव्हलप करण्यामध्ये तुम्हाला मदत होऊन जाईल. अगेन मी सांगतो की बघा, थिंकिंग फास्ट करणं खूप गरजेचं आहे आणि थिंकिंग फास्ट करण्यासाठीच आपण हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. हा इनिशिएटिव्ह तुम्ही या इनिशिएटिव्हमधील प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुमची विचार करण्याची पद्धत बदलून जाईल किंवा विचार करण्याची पद्धतीला एक नवीन आयाम प्राप्त होईल. शेवट करण्याआधी बघा, तुम्ही आपला जर का टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलेलं नसेल, तर तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामध्ये मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. जे होमवर्क करून तुम्ही काय करू शकता, की जे काही तुम्ही अप्रोच आज शिकलेला आहात, तर ते तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसून जाईल, की बाबा असा-असा हा अप्रोच, असा-असा अटेम्प्ट करायचा असते. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे, जर का तुम्हाला असं वाटत असेल, की या व्हिडिओमुळं माझ्या प्रिपरेशनला एक नवी दिशा मिळालेली आहे. या व्हिडिओमुळं माझ्या प्रिपरेशनमध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ हा क्वालिटी कंटेंट इतर विद्यार्थ्यांनी देखील पाहावा यासाठी तुम्ही काय करा, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू.